Mandali, today we have with us Dr. Vijay Joshi and Mrs. Jayashree Joshi. जोशी सर आणि मॅडम नमस्कार आणि तौर्य प्रतिष्ठानच्या व्हर्च्युअल फोरमवर अच्छा. आपलं स्वागत. I will request Anand Lagu to introduce us to Dr. Joshi and Madam Jayashree Joshi. Anand. नमस्कार. नमस्कार. आज जोशी सरांना आणि मॅडमना इथे या फोरमवर त्यांचं स्वागत करताना मला अतिशय आनंद होतोय. कारण डॉक्टर विजय जोशी हे एक प्रख्यात पॅथॉलॉजिस्ट आहेत आणि पुण्यातल्या BJ मेडिकल कॉलेजमधून त्यांनी MBBS 1959 साली पूर्ण केलं. त्यानंतर मुंबईला पॅथॉलॉजी म्हणजे रोगनिदानशास्त्र या विषयाची पदवी मिळवून त्याच्यानंतर ते साधारण 1960च्या मध्याला अमेरिकेमध्ये आले. अमेरिकेमध्ये आल्यानंतर त्यांनी विशेषतः लहान मुलांमध्ये जे रोग होतात त्या रोगांचं विशेष संशोधन आणि त्याविषयीचं काम अनेक वर्ष करून सुरुवातीला न्यूजर्सीमध्ये, नॉर्थ कॅरोलायनामध्ये पॅथॉलॉजीचे प्रोफेसर म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं. ही झाली त्यांची ओळख केवळ त्यांच्या काय म्हणायचं ज्याला नेहमीच्या कामाची. परंतु यापेक्षाही महत्त्वाची त्यांची ओळख म्हणजे त्यांनी सतत गेली 60 वर्ष पॅथॉलॉजिस्ट नव्हे तर एकूणच विचार करणे, लोकांनी जास्त भारतामधल्याही पॅथॉलॉजिस्टना मदत होऊन त्यांचं काम सुधारावं म्हणून काम करणे, यासाठी त्यांनी अनेक वर्ष सातत्याने काम केलेलं आहे. हे काम ज्याची माझी जास्त ओळख आहे ते म्हणजे इथे त्यांनी an Association of Indian Pathologists in North America म्हणजे अमेरिका आणि कॅनडा या ठिकाणी असलेल्या पॅथॉलॉजिस्टची एक ऑर्गनायझेशन 1993 साली स्थापन करून दरवर्षी त्याच्या वतीने भारतामध्ये वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन तिथल्या पॅथॉलॉजिस्टसाठी, ज्याला आता आपण इथे कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन अशा पद्धतीचे 3 दिवसाची सत्र त्यांनी अनेक वर्ष आतापर्यंत चालवलेली आहेत दरवर्षी. याचबरोबर ते आणि त्यांच्या सौ जयश्री जोशी या दोघांचाही आता निवृत्तीनंतर आणि आधीपासूनच एकूणच संस्कृती आणि सिव्हिलायझेशन्स याच्यामध्ये विचारांचं स्थान काय, विशेषतः पाश्चात्य संस्कृतीमध्ये त्या इतिहासामध्ये विचार हे कसे वाढत गेले याचा फार अभ्यास आहे. त्यांनी ज्या पद्धतीने जोशी सरांनी ज्या पद्धतीने त्यांच्या पॅथॉलॉजीतल्या संशोधनामध्ये आपल्या काटेकोर विचारांनी फार महत्त्वाचे शोध एड्स या विषयात लहान मुलांना जेव्हा एड्स रोग होत असे, सुरुवातीला जेव्हा एड्सची साथ सुरू झाली त्यावेळेला त्याविषयी अतिशय महत्त्वपूर्ण संशोधन त्यांनी केलं आणि हाच विचारांचा काटेकोरपणा, संशोधनाचा काटेकोरपणा त्यांनी या पाश्चात्य विचारांच्या त्यांच्या अभ्यासामध्येही आणलेला आहे. आणि ते स्वतःला म्हणतात की मी फक्त या विषयाचा विद्यार्थी आहे, तज्ञ नाही. परंतु हे केवळ त्यांची नम्रता आहे. आपण त्यांच्याकडून खूपच चांगले विचार आपल्याला ऐकायला मिळतील. या संबंध त्यांच्या प्रतिपादनामध्ये जर आपल्याला काही प्रश्न उपस्थित झाले तर त्यांनी अशी परवानगी दिलेली आहे की अगदी असे
मला आता राहवत नाही हा प्रश्न विचारल्याशिवाय, असं जर कोणाला वाटलं तर तुमचा व्हिडिओ चालू करून तुम्ही हात वर करा आणि सर तुम्हाला उत्तर देतील. परंतु आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जर काही तुम्हाला प्रश्न लगेचच्या लगेच उत्तर नको असेल, तर अर्थातच आपल्या चॅट बॉक्सवर तुमचे प्रश्न टाका आणि मग त्यांच्या प्रतिपादनाच्या व्याख्यानाच्या शेवटी ते या प्रश्नांची उत्तरं देतील. तर या थोड्याशा लांबलेल्या त्यांच्या स्वागतानंतर मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आता आपलं प्रतिपादन सुरू करा. नमस्कार मंडळी, अशा पुणेकरी पद्धतीने तुम्हाला अभिवादन करतो आणि माझ्या या सादरीकरणात रस दाखवल्याबद्दल आणि त्याकरता उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो. हे सादरीकरण मी आणि माझी सहलेखिका आणि पत्नी सौ जयश्री यांनी प्रकाशित केलेल्या आधुनिक विचारसरणी यावर 4 पुस्तकांमधील काही प्रकरणावर आधारित आहे. आजच्या सादरीकरणाचे शीर्षक आहे पुनरुज्जीवन अथवा रेनेसान्स, आधुनिकतेचे पहिले पर्व, पाश्चात्य आणि महाराष्ट्र संदर्भ. हे आधुनिकतेचे युग आहे, पण सध्या सगळ्यांच्या डोक्यात असा विचार आहे की आता हे कोविड-19चं युग आहे का काय, कारण आपली जीवनशैली त्यामुळे बदलणार आहे आणि आपण कोविड-19 संबंधी तक्रारीचे सूर काढतो, हे करता येत नाही, ते करता येत नाही वगैरे. पण मला एक काल चांगला अनुभव आला कोविड-19च्या फायद्याचा. काल मी कोविड-19चं व्हॅक्सिन घेण्याकरता जरा जोरात गाडी चालवून चाललो होतो, तर लगेच मला पोलिसांनी थांबवलं, माझ्या खिडकीपाशी आल्या आणि म्हणला की वेअर इज द फायर. तर मला काही क्षणभर कळे ना. मग नंतर तो मला म्हणला की हो, इतके तुम्ही घाईने कुठली आग विझवायला चाललात, तर त्याचा सार्कॅझम मग माझ्या लक्षात आला आणि तो नंतर म्हणला की आता तुम्हाला त्यामुळे तुम्ही जोरात गाडी चालवता म्हणून तुम्हाला $60 दंड आहे. तर म्हणलं अरे, आपण तर कोविड-19 व्हॅक्सिन फुकट मिळणार म्हणून चाललो होतो आणि आता $60चा भुर्दंड पडतोय. पण मी त्याला म्हटलं की ऑफिसर, आय एम गोइंग फॉर माय ओन कोविड-19 व्हॅक्सिनेशन. हे ऐकल्यावर तो एकदम मऊ झाला आणि म्हणला ठीक आहे, तुम्हाला तिकीट देत नाही. तर असे म्हणजे कोविड-19चा हा फायदा आहे. तर हे मी अशा करता सांगितलं की आता पुढचे जे सगळं विवेचन आहे ते जरा गंभीर आहे, म्हणून जरा वातावरण सैल करण्याकरता हे सांगितलं. तर आता सुरुवात करतो. भारतात राहत असताना आणि शिक्षण घेत असताना बहुतांशी भारतीयांप्रमाणे आमचे असे मत होते की पाश्चात्य देशांचे सामर्थ्य आणि वैभव केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेल्या प्रगतीवर आधारित आहे. परंतु गेल्या 30 वर्षांमध्ये केलेले पाश्चात्य संस्कृती आणि इतिहास यावरील 20 पेक्षा अधिक पुस्तकांचे वाचन आणि अभ्यास आणि अमेरिकेतील 50 वर्षांचे वास्तव्य यानंतर आमची मनोमन खात्री पटली आहे की पाश्चात्यांची प्रगती केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्याशी निगडीत नसून मूलतः आणि प्रामुख्याने त्यांच्या व्यक्तिगत, सामाजिक आणि राजकीय जीवनातील तर्कशुद्ध आणि बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञानबाह्य आणि धर्मबाह्य विचारसरणीशी निगडीत आहे. या विचारसरणीमुळे विवेकवृत्ती म्हणजे रॅशनॅलिझम, कामसूपणा, सकारात्मक प्रवृत्ती, संघटन कौशल्य, पद्धतशीर वस्तुनिष्ठ निरीक्षण क्षमता, सर्वसमावेशक आणि सर्वांगीण शिक्षण आणि सर्वोदय म्हणजे कॉमन गुड यांचे महत्व पाश्चात्यांमध्ये रुजले. या गुणसमुच्चयामुळे आणि विशेषतः शिस्तबद्ध, चिकित्सक, तीव्र आणि चिकाटीची जिज्ञासा आणि निरीक्षण क्षमता यामुळे विज्ञान वृत्तीची पाश्चात्यांमध्ये रुजवण झाली असे आमचे मत आहे. अशा या आधुनिक विचारसरणीची 3 पर्वे आहेत. एक, पुनरुज्जीवन म्हणजे रिनेसान्स, याला साधारण 14 ते 15व्या शतकात प्रारंभ झाला. 2,
धर्म सुधारणा म्हणजे रेफॉर्मेशन, त्याला 16व्या शतकात प्रारंभ झाला. 3 ज्ञानप्रकाशित विचारसरणी म्हणजे द एनलाइटनमेंट, याला या पर्वाला सुमारे 1750च्या शतकात नाही सालात या वर्षी प्रारंभ झाला. या वैचारिक आधुनिक युगाची वाटचाल चालू असताना युरोपमध्ये यादवी युद्धे, आंतरराष्ट्रीय युद्धे, हिंसक क्रांती यांची धुमश्चक्री चालू होती, सतत चालू होती. यामुळे संघर्ष विचारक क्षमतेला चालना देतो का असा प्रश्न मनात येतो. पण महत्वाचा मुद्दा असा की ह्या सर्व धुमश्चक्रीत काही देशांच्या परिसीमा बदलल्या तरी कोणत्याही मोठ्या युरोपियन देशाचे स्वातंत्र्य कोणीच दीर्घकाळ हिरावून घेऊ शकले नाहीत. आणि आर्थिक प्रगती मंदगतीने होत असली तरी सातत्याने चालू राहिले. म्हणजे विचार क्षमतेकरता स्वातंत्र्य आणि आर्थिक प्रगती पोषक आणि पूरक ठरतात, किंबहुना अनिवार्य असतात असे विधान करणे अयोग्य ठरू नये. आता पुनरुज्जीवनासंबंधी विवेचन सुरू करण्याआधी आधुनिकता, कारण आमच्या शीर्षकात आधुनिकता हा शब्द आहे, आधुनिकता या संज्ञेसंबंधी 4 शब्द सांगू इच्छितो. विकसनशील म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज या देशातील आधुनिक मानसिकतेचा एक महत्वाचा भाग असा की त्यांच्या समाजातील पिढ्यानपिढ्या गरिबीने पिडलेल्या वर्गासंबंधी संवेदनशीलता ठेवणे, गरिबी मूलभूत मानवी हक्क नाकारल्यामुळे निर्माण होते त्यासंबंधी जागरूक राहणे, शिक्षणाचा अभाव म्हणजे एकार्थी शिक्षणाची गरिबी आणि आर्थिक गरिबी एकमेकांच्या सोबतीने असतात याची जाणीव, गरिबी संबंधी अलिप्तता आणि गरिबी म्हणजे आळशीपणाने जडलेला रोग किंवा काही लोक गरिबीला पात्र असतात, ज्याला इंग्लिशमध्ये डिझर्विंग पुअर म्हणतात, अशी मनोधारणा दूर ठेवणे हा पण आधुनिक मानसिकतेचा महत्वाचा भाग आहे. त्याबरोबरच गरिबी निर्मूलनाचे मार्ग शोधणे, त्याकरता योग्य राजकीय, सामाजिक आणि आर्थिक धोरण राबवणे हे आलेच. आधुनिक या संज्ञेमध्ये आधुनिक उपकरणे आणि सुविधा यांच्या उपलब्धतेपेक्षा आधुनिक मानसिकतेला प्राधान्य द्यायला हवे असे आम्हाला वाटते. मानव स्वप्रयत्नाने समाजाला हितकारक वळण देऊ शकतो अशी सकारात्मक कल्पना, अनुभव व ज्ञान यांच्यावर आधारित असलेला आत्मविश्वास हा आधुनिक मानसिकतेचा महत्वाचा भाग आहे. आधुनिकता म्हणजे भूतकाळाच्या शृंखला तोडून, आता भूतकाळाच्या शृंखलांची काही उदाहरणे देतो. एक म्हणजे विचार क्षमता दडपणारी घोका आणि ओका ही शिक्षण पद्धत, उत्सवांचा आणि कर्मकांडांचा अतिरेक, संपत्ती संबंधी अपराधीपणाचा दृष्टिकोन, दीर्घ पारतंत्र्यामुळे रुजलेली दास्यवृत्ती, भावना विवशता आणि फक्त किंवा केवळ मर्यादित वर्तुळाच्या म्हणजे आपल्या कौटुंबिक किंवा आपल्या मित्रांच्या वर्तुळातील व्यक्तींसंबंधी, फक्त ह्या व्यक्तींसंबंधी विश्वासार्हता किंवा ट्रस्ट दाखवणे इत्यादी या भूतकाळाच्या शृंखला म्हणता येतील. तर अशा भूतकाळाच्या शृंखला तोडून सांप्रतच्या काळातील सामाजिक आणि इतर प्रश्नांसंबंधी तर्कशुद्ध आणि सकारात्मक विचारसरणीतून आणि भावनांच्या आहारी न जाता उत्तरे शोधणे आणि भविष्य काळात सर्वांगीण प्रगती करण्याचा निर्धार करणे, त्याकरता प्रगती या कल्पनेसंबंधी आत्मविश्वास रुजावा लागतो. आधुनिक युगामध्ये सामान्य जनतेच्या सुप्त आणि प्रकट गुणांचे पूर्णपणे चीज होण्याकरता मुक्तता आणि संधी देणारी सामाजिक परिस्थिती निर्माण होते.
त्याखेरीज समाजाची उद्दिष्टे ठरवण्याच्या निर्णयात जनतेचा संपूर्ण सहभाग असणे आणि त्या उद्दिष्टापर्यंत पोचण्याच्या प्रवासात जनतेने उत्स्फूर्तपणे, कार्यक्षमतेने आणि सर्जनशीलतेने साथ देणे आणि भाग घेणे हा आधुनिकतेचा एक महत्वाचा किंबहुना अनिवार्य भाग समजला जातो. भारतात लोकसत्ताक राज्यपद्धती असल्यामुळे या संदर्भात आधुनिकता रुजण्याकरता पोषक व पूरक वातावरण आहे. विश्व आणि समाज स्वप्रयत्नाने परिवर्तित करून प्रगतिशील मार्गावर मानवतेला नेण्याचे आव्हान स्वीकारणे देखील आधुनिक मानसिकतेचा महत्वाचा भाग आहे. भविष्य काळात अधोगती नव्हे तर प्रगती होणार आणि आपण स्वप्रयत्नाने ती साधणार असा आत्मविश्वास, धर्मबाह्य किंवा निधर्मी सिद्धांतांवर आधारित असलेली व्यावहारिक क्षेत्रांमधील स्वायत्त विचारसरणी, इतिहासाचे मूर्तिपूजात्मक किंवा अतिरंजित किंवा पूर्वदूषित नव्हे तर वस्तुनिष्ठ भक्कम पुराव्यावर आधारित असलेले विश्लेषण करण्याची क्षमता आणि ऐतिहासिक दृष्टिकोन, धर्मजाती निरपेक्ष राष्ट्रवाद ही आधुनिक मानसिकतेची इतर वैशिष्ट्ये मानली जातात. वर उल्लेखलेली आधुनिक मानसिकता समाजातील 4-2 विचारवंतांमध्ये नव्हे तर समाजातील सर्व व्यक्तींमध्ये रुजणे आवश्यक आहे. आधुनिकतेच्या प्रगतिशील मार्गावर वाटचाल करण्याकरता लागणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या कल्पना व गुणसमुच्चय यांच्यावर पुनरुज्जीवनाच्या विचारवंतांनी समाजाचे लक्ष केंद्रित केले आणि धर्मसुधारणा आणि ज्ञानप्रकाशित विचारसरणीच्या विचारवंतांनी त्या कल्पनांमध्ये भर घातली. या सादरीकरणात पुनरुज्जीवनासंबंधी पुढील मुद्द्यांचे विवेचन करणार आहोत. 1. पुनरुज्जीवन केव्हा आणि कुठे सुरू झाले. 2. पुनरुज्जीवनाची विचारसरणी. 3. पुनरुज्जीवनाच्या विचारसरणीचे विविध क्षेत्रांवर उमटलेले पडसाद आणि शेवटी पुनरुज्जीवनाचा महाराष्ट्र संदर्भ. रिनेसान्सच्या विवेचनात बरेच लेखक त्या काळी झालेल्या कलांच्या पुनरुज्जीवनाला आणि कलांच्या विकासाला अधिक महत्त्व देतात. मी या सादरीकरणात वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर प्रभाव पाडणाऱ्या विचारसरणीला प्राधान्य देणार आहे. विवेचन सुरू करण्याआधी हे नम्रपणे नमूद करू इच्छितो की आम्ही पाश्चात्य संस्कृती आणि इतिहास यांचा अभ्यास मनापासून करणारे विद्यार्थी आहोत, तज्ज्ञ नाही. त्या दृष्टिकोनातून माझे सादरीकरण तोलावे ही विनंती. म्हणून माझे सादरीकरण वाचनात्मक आहे. तर आता सुरुवात करतो. पुनरुज्जीवनाचा प्रारंभ कुठे झाला. पुनरुज्जीवनाचा प्रारंभ प्राचीन ग्रीक व रोमन साहित्याच्या अभ्यासापासून पुनरुज्जीवनाचा इटलीमध्ये मुख्यतः फ्लॉरेन्स या शहरामध्ये इसवी सनाच्या 14व्या शतकात प्रारंभ झाला. पण आणि पुढील 150 ते 200 वर्षात पुनरुज्जीवनाचा युरोपभर प्रसार झाला. त्या आधीच्या काळात जाज्वल्य विचार आणि संकल्पना असलेल्या प्राचीन अभिजात साहित्य व कला यांच्या अभ्यासाचा धर्माच्या वर्चस्वामुळे ऱ्हास झाला होता. त्यांच्या अभ्यासाची व विचारांची पुन्हा जाणीव झाली म्हणून पुनरुज्जीवन ही संज्ञा योजतात. या पुनरुज्जीवित विचारसरणीमुळे 2 मूलभूत परिवर्तने पाश्चात्यांमध्ये घडली. एक, मानवी जीवनातील आणि निसर्गातील घटना, ऐतिहासिक घटना आणि ऐतिहासिक व्यक्तींचे निर्णय व वर्तन या सर्वांचा व्यक्तिनिष्ठ म्हणजे सब्जेक्टिव्ह दृष्टिकोनातून नव्हे तर संपूर्णतः तर्कशुद्ध वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह दृष्टिकोनातून अभ्यास व विश्लेषण करण्याला इटलीमध्ये प्रारंभ झाला. 2. कुटुंब, वंश आणि संस्थान यांच्या संदर्भाबाहेरची स्वतःच्या विशिष्ट स्वतंत्र व्यक्तित्वाची जाणीव पाश्चात्यांना होऊ लागली. हा मोठा महत्वाचा मुद्दा आहे, मी त्याच्यावर परत येणार आहे.
ही प्रस्थापित विचार परिसीमांच्या बाहेरील व्यक्तित्वाची जाणीव आणि त्यामुळे विकसित होणारी व्यक्ती स्वातंत्र्याची जाणीव, या जाणीवा पुनरुज्जीवनाच्या विचारसरणीचा आधुनिकतेला मिळालेला अमोल वारसा आहे. पुनरुज्जीवनाची विचारसरणी आणि कलोपासना रुचवण्यामध्ये पेट्रार्क आणि डांटे या तत्वज्ञांचा आणि जिओटो या कलाकाराचा सिंहाचा वाटा आहे. पेट्रार्क या विचारवंत कवीने प्राचीन ग्रीक आणि रोमन साहित्याची वैचारिक समृद्धी इटालियनांच्या निदर्शनास आणून दिली. डांटेच्या लिखाणामुळे विद्या, काव्य, इतिहास, वक्तृत्व कला, संगीत, नृत्य इत्यादींना प्रोत्साहन मिळाले. जिओटो या महान कलाकाराने प्राचीन ग्रीक आणि रोमन परंपरेवर आधारित असलेल्या चित्रकला आणि शिल्पकला यांना पुनर्जीवित केले. या तीन आणि त्या काळातील इतर तत्वज्ञानी आणि लेखकांनी, उदाहरणार्थ लॉरेन्झो, बोकॅसिओ, व्हॅला, मॅकियावेली यांनी मांडलेल्या विचारसरणीचे उगमस्थान असलेल्या प्राचीन आणि ग्रीक रोमन साहित्याची काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. इसवी सनापूर्वी 9व्या शतकातील इलियड हे महाकाव्य, इसवी सनापूर्वी 5व्या शतकातील पर्शियन युद्धाचा इतिहास, ग्रीक शोकांतिका, प्लेटो व अरिस्टॉटल यांचे ग्रंथ. एक मिनिट, आम्हाला मध्ये मध्ये पाण्याच्या घोट घ्यायला लागतात. सॉक्रेटिसची शिकवण, पहिल्या शतकातील रोमन इतिहासावरील ग्रंथ आणि महाकाव्ये या साहित्याला ह्युमॅनिटीज अशी संज्ञा देतात आणि सांप्रतच्या काळात अर्वाचीन निधर्मी साहित्याचा, उदाहरणार्थ शेक्सपियरची नाटके इत्यादी पण त्यात समावेश करण्यात येतो. हे सर्व ग्रंथ निधर्मी क्षेत्रांमधील आहेत हे नमूद करणे महत्वाचे आहे. आता पुनरुज्जीवनाच्या विचारसरणी संबंधी बोलूया. प्राचीन ग्रीक आणि रोमन अभिजात साहित्यावर आधारित असलेल्या पुनरुज्जीवनाच्या विचारसरणीची ज्ञानाची आणि जाणीवांची दोन अंगे आहेत. एक, प्राचीन महाकाव्ये व इतिहास यांच्या अभ्यासामुळे राजे, योद्धे, राजकीय नेते आणि सामान्य व्यक्ती यांच्या धैर्य, शौर्य, सूज्ञता, प्रेम, क्रोध, द्वेष, सहनशीलता, कपटी स्वभाव, लबाडी इत्यादी गुणावगुणांची झालेली जाणीव, युद्धकला, त्यातील डावपेच, नौदलाचे महत्व, स्त्रियांच्या अपहरणाचे प्रसंग इत्यादींचे झालेले ज्ञान व विजिगीषु वृत्ती म्हणजे विनिंग स्पिरिट याची झालेली रुजवण. या विजिगीषु वृत्तीमुळेच पुढे पौर्वात्यांना हानिकारक ठरलेली साम्राज्यशाही वृत्ती पाश्चात्यांमध्ये रुजली असे काही टीकाकारांचे मत आहे. 2, सॉक्रेटिस, प्लेटो आणि अरिस्टॉटल यांच्या शिकवणीद्वारा पाश्चात्यांच्या मनात रुजू लागलेला बुद्धिप्रामाण्यवाद, आणि बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे रॅशनलिझम, त्याची बीजे. या तत्वज्ञानांच्या बुद्धिप्रामाण्यवादी शिकवणीची काही उदाहरणे देतो. 1, तर्कशुद्ध विचारसरणी विकसित करणे. 2, जीवनाची वाटचाल सकारात्मक प्रवृत्तीने कार्यशीलतेकडे वळवणे. 3, निरीच्छता न बाळगता किंवा इच्छांवर दडपण न आणता योग्य सकारात्मक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून सर्व इच्छांचा संयोग, संघटन आणि समन्वय साधणे. केवळ स्वतःचे जीवन जगण्याचा संकुचित दृष्टिकोन न ठेवता समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणे. जीवनात धैर्य, संयम, सूज्ञता, सौजन्य, ज्ञान, पवित्रता आणि सुवर्ण मध्य या तत्वांचा समावेश करणे असे म्हटले जाते. असे म्हटले जाते की टोकाची भूमिका न घेता सुवर्ण मध्य गाठण्याचा प्रयत्न करणे हा अरिस्टॉटलने मानवतेला दिलेला महान मंत्र आहे.
या शिकवणीमुळे पुनरुज्जीवनाला विवेकवादाचे किंवा बुद्धिप्रामाण्यवादाचे पर्व म्हणतात. या पर्वात परलोकवादाऐवजी इहवादाच्या मार्गाने पाश्चात्यांची वाटचाल सुरू झाली. हा सुद्धा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की परलोकवादाऐवजी इहवादाच्या मार्गाने पाश्चात्यांची वाटचाल सुरू झाली. ग्रीक तत्वज्ञानी मांडलेला बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजेच रॅशनलिझम हा आमच्या मते पाश्चात्य विचार संहितेचा पाया आहे. या पायावर पुनरुज्जीवनाच्या व त्या पुढील पर्वांच्या उन्नती साधणाऱ्या शिकवणींनी आणि कल्पनांनी पाश्चात्यांनी त्यांच्या संस्कृतीची वास्तू उभी केली आहे. बुद्धिप्रामाण्यवादाची विचारसरणी केवळ 2-4 विचारवंतांमध्ये नव्हे तर सामान्य व्यक्तींमध्ये रुजवणे महत्वाचे आहे, ज्याची जाणीव असल्यामुळे प्राचीन ग्रीक आणि रोमन साहित्याचा त्या काळच्या उच्च शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला. ही एक महत्वाचा बदल त्यावेळी शिक्षणात घडलेला आहे. अमेरिकेत आणि इतर पाश्चात्य देशांमध्ये ही प्रथा आजही प्रचलित आहे. त्यामुळे प्राचीन साहित्याशी प्रत्येक अमेरिकन व्यक्तीची काही प्रमाणात अभ्यासपूर्ण ओळख असते. प्राचीन साहित्याचा अभ्यास केलेले असे तरुण पुरुष तरुणींना आकर्षक वाटतात असे मिस्किल विधान मिशले या 19व्या शतकातील फ्रेंच इतिहासकाराने केले आहे. प्राचीन पाश्चात्य अभिजात साहित्याच्या महत्वासंबंधी वाचन आणि मनन करताना आमच्या मनात विचार आला की अभिजात मराठी आणि संस्कृत साहित्याच्या काही ठळक उदाहरणांचा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समावेश करणे इष्ट ठरेल. त्यामुळे महाराष्ट्रीय वाचकांना मनुष्याच्या विविध गुणावगुणांची आणि स्वभावाच्या छटांची ओळख होईल. सामाजिक बांधिलकीचे महत्व पटेल. विजिगीषू वृत्ती रुजेल. समाजातील उपेक्षितांच्या उद्ध्वस्त जीवनाची ओळख होईल आणि असे साहित्य अभ्यासलेले विद्यार्थी व्यावहारिक जीवनात पुरोगामी आणि सकारात्मक भूमिका घेऊ लागतील असे आम्हाला वाटते. या विषयावरील माझा सविस्तर लेख रुचीच्या जून 2009च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखात मराठी अभिजात साहित्याची पुढील उदाहरणे सुचवली आहेत. रामायण व गीता यांची मराठी भाषांतरे, तुकाराम गाथा, राजवाडे लिखित मराठ्यांचा इतिहास, शारदा आणि तुझे आहे तुझपाशी ही नाटके, पण लक्षात करून घेतो ही कादंबरी, 19व्या शतकातील लोकहितवादी देशमुख, महात्मा फुले, आगरकर इत्यादी विचारवंतांचे लेखन आणि आमचा बाप आणि आम्ही सारखे दलित साहित्य. या ग्रंथांचे केवळ कथानक, धार्मिकता, शब्दांची किमया, मनोरंजन इत्यादी दृष्टिकोनातून वाचन न करता मानवाचे गुणावगुण, मूलभूत मानवी मूल्ये, व्यक्तिविकास, सकारात्मक प्रवृत्ती या दृष्टिकोनातून वाचन करणे किंबहुना अभ्यास करणे महत्वाचे ठरेल असे आम्हाला वाटते. त्याकरता वरील सर्व ग्रंथांवर व 19व्या शतकातील मराठी विचारवंतांच्या विचारांवर आधुनिक दृष्टिकोनातून समीक्षात्मक लेखन व्हायला हवे असे आम्हाला वाटते. या प्रकारच्या समीक्षात्मक लेखनाचे एक उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळातील एक प्रगल्भ तत्वज्ञ डॉक्टर पु ग सहस्रबुद्धे यांचे महाभारतातील तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म हे पुस्तक. उत्कर्षाची प्रेरणा देणारा आणि त्याचे मार्ग सांगणारा महाभारत हा राष्ट्रीय ग्रंथ आहे असे मत डॉक्टर सहस्रबुद्धे यांनी स्पष्टपणे या ग्रंथात मांडले आहे. त्याचा अर्थ आम्ही असा करतो की महाभारतासारखे अभिजात साहित्य भारतातील सर्व धर्मीयांनी वाचण्यासारखे आणि अभ्यासण्यासारखे साहित्य आहे. ते केवळ हिंदू धर्मीय साहित्य नाही. डॉक्टर पु ग सहस्रबुद्धे यांचे प्रगतिशील
आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून केलेले हे विश्लेषण आम्हाला विशेष उल्लेखनीय वाटते. धार्मिक म्हणून समजल्या जाणाऱ्या पण आमच्या मते वस्तुतः तत्वज्ञान आणि व्यावहारिकता यांची सांगड घालणाऱ्या भारतीय अभिजात साहित्यामधील इतर ग्रंथांचे विश्लेषण देखील या निधर्मी आणि सकारात्मक व्यावहारिक दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे असे आमचे मत आहे. त्यात गीता आणि उपनिषदे यांचा विशेष करून उल्लेख करतो. त्याचे वाचन आणि अभ्यास विद्यार्थी दशेत केल्यामुळे समाजातील उपेक्षितांचे उद्ध्वस्त जीवन आणि त्यांचे अंतरंग याची जाणीव आणि संवेदनशीलता तरुण वयातच रुजेल. सुरुवात करूया. हो हो. सो सर आपण गोइंग थ्रू डांटे आणि मग त्याच्यानंतर थोडंसं पीटर बॅसिलिका आणि मिकेलँजेलो वगैरे आपले उल्लेख आहेत. सो त्या संदर्भात बेसिकली की सेंट पीटर्स बॅसिलिका आणि मग मिकेलँजेलो वगैरे वगैरे. ठीक. तुमचा मुद्दा आहे पुनरुज्जीवनाची रुजवण आणि प्रसार. आता वर उल्लेखल्याप्रमाणे पुनरुज्जीवनाची रुजवण इटलीमध्ये आणि विशेषतः तेथील फ्लॉरेन्स या शहरात झाली. उत्तम प्रतीच्या लोकरीच्या कापडाच्या उत्पादनामुळे आणि निर्यातीमुळे फ्लॉरेन्स मधील उद्योजक, व्यापारी आणि पेढीदार म्हणजे बँकर्स, उदाहरणार्थ मेडिची कुटुंब यांची भरभराट होऊन आर्थिक सुबत्तेला प्रारंभ झाला. पेट्रार्क इत्यादी विचारवंतांनी प्राचीन ग्रीक आणि रोमन अभिजात साहित्याच्या अभ्यासावर आधारित असलेली विचारसरणी आणि प्राचीन कलोपासनेचे महत्व यासंबंधी लेखन करण्यास प्रारंभ केला. या पुनरुज्जीवनाच्या विचारसरणीला आणि कलोपासनेला फ्लॉरेन्स मधील पुरोगामी विचारांच्या धनिकांनी पाठिंबा दिला आणि आश्रय दिला. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. राज्य शासनाने पण पुनरुज्जीवनाच्या विचारवंतांना शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांमध्ये अधिकार पदे दिली. त्यामुळे या विचारसरणीची उच्च वर्गातील व्यक्तींमध्ये परिणामकारक रुजवण झाली. त्यानंतर समाजात तिचा व्यापकतेने प्रसार होऊ लागला. या पुनरुज्जीवनाच्या विचारसरणीचे अभ्यासक समाजात उपजले आणि या अभ्यासकांनी पुनरुज्जीवनाची रुजवण करण्यास हातभार लावला. भारताच्या संदर्भात या ठिकाणी आमच्या मनात एक विचार येतो. आज भारतात नवीन आर्थिक धोरणामुळे आणि जागतिकीकरणामुळे भारतीय उद्योजक आणि व्यापारी आर्थिक सुबत्ता निर्माण करत आहेत. अशा धनिक व्यक्तींमध्ये राज्य शासनामध्ये आणि विचारवंतांमध्ये पुनरुज्जीवनासमान पुरोगामी विचारसरणीची रुजवण होण्यास पोषक वातावरण आहे असे आम्हाला वाटते. युरोपमधील विविध देशांमध्ये पुनरुज्जीवनाच्या विचारसरणीचा प्रसार होण्यास आर्थिक सुबत्तेखेरीज पुढील काही घटना पोषक ठरल्या. धर्मसंस्थांचे कमी होणारे वर्चस्व, व्यावहारिकतेकडे वळणारी मानसिकता, मुद्रण कलेच्या शोधामुळे प्राचीन साहित्याच्या पुस्तकांची सहजपणे झालेली उपलब्धता, या सर्व घटनांबरोबर इटलीखेरीज इतर युरोपियन देशांमध्ये देखील व्यापार वृद्धी होऊन आर्थिक सुबत्ता प्रस्थापित होऊ लागली. आता पुनरुज्जीवनातील नवीन विचार मांडतो. पहिल्यांदा मी तुम्हाला प्राचीन ग्रीक आणि रोमन साहित्याच्या आधारावर त्यांनी जे विचार मांडले ते सांगितले. आता त्यात ह्या पुनरुज्जीवनातील विचारवंतांनी काही भर घातली त्याचा संबंधी बोलतो. इटलीखेरीज इतर युरोपियन देशांमध्ये झालेल्या प्रसाराबरोबरच पुनरुज्जीवनाच्या मूळ विचारसंहितेत नवीन विचारांची भर पडली. त्याची ठळक उदाहरणे पुढील प्रमाणे. स्वतंत्रपणे विचार करण्याची कुवत विकसित करणे, इतरांच्या समस्यांसंबंधी संवेदनशीलता रुजवणे, नीरस गोष्टी आणि नित्यक्रमात म्हणजे रुटीन आयुष्यात अनाठायी वेळ, शक्ती आणि उत्साह यांचा अपव्यय न करता प्राचीन व्यक्तींप्रमाणे आपल्या कुवतीचा जोमदार आणि सौंदर्यशाली गोष्टींकरता उपयोग करणे. या संदर्भात एक छोटं उदाहरण देतो.
पु ल देशपांडे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, त्यांना गप्पा मारण्याचा अतिशय शौक होता आणि गप्पा मारण्यात त्यांचा तसा बराच वेळ जायचा असं सुनीता देशपांडेंना वाटायला लागलं. म्हणून त्यांनी त्यांच्या या गप्पा मारण्याच्या सवयीला निर्बंध घातला आणि त्यामुळे त्यांची त्यांनी एवढं जे लेखन केलंय ते त्यामुळे झालं असे त्यांचे मित्र म्हणतात. एनिवे, तर नीरस गोष्टी आणि नित्यक्रमात अनाठायी वेळ, शक्ती आणि उत्साह यांचा अपव्यय न करता प्राचीन व्यक्तींप्रमाणे आपल्या कुवतीचा जोमदार आणि सौंदर्यशाली गोष्टींकरता उपयोग करणे, आत्मा हे अंतिम सत्य आहे इत्यादी जुन्या विचारसरणीमध्ये अडकलेली बुद्धिमत्ता आणि शक्ती सकारात्मक गोष्टींकरता मुक्त करणे, गरिबी आणि निष्कांचनता याबद्दल सहानुभूती व आदर ठेवणे, पण त्याबरोबरच ऐश्वर्य आणि सौंदर्य यांचा मान राखणे. 6 निसर्गाचा मानवाकरता उपयोग करून घेणे आणि 7 राजकीय स्वातंत्र्य व लोकसत्ता राज्यपद्धती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे. पुनरुज्जीवनाच्या मूलभूत कल्पना आणि नवीन कल्पना यांचा प्रभाव विविध क्षेत्रांवर पडून पाश्चात्यांच्या सर्वांगीण प्रगतीला प्रारंभ झाला. या विविध क्षेत्रांमध्ये कला, विज्ञान, धर्मसुधारणा, स्थानिक भाषा आणि त्यातील वाङ्मय, इतिहास लेखन, विद्यापीठे यांचा समावेश होतो. आता ही जी क्षेत्र सगळी विविध आहेत त्याच्यावर जो प्रभाव पडला त्या संबंधी विचार करूया. तर पहिल्यांदा कला विकासासंबंधी बोलतो. पुनरुज्जीवनाने प्राचीन कलोपासनेच्या केलेल्या पुरस्कारामुळे युरोपातील धनिक व्यक्ती आणि राजे यांनी विविध कलाकारांना आणि स्थापत्य तंत्रज्ञाना प्रोत्साहन आणि आश्रय दिला. या कलाकारांनी चर्चच्या भव्य वास्तू, प्रासाद, संग्रहालये बांधली. त्यांना उत्तम चित्रकला आणि शिल्पकला यांनी सुशोभित करून युरोपमधील शहरांचे बाह्य रंगरूप नेत्रदीपक बनवले. बाह्य असं मी म्हणतोय आणि याचं कारण मला असं मुद्दा मांडायचा आहे की ह्या बाह्य रूपाच्या मागे कलोपासनेच्या, सौंदर्यदृष्टीच्या आणि सकारात्मक प्रवृत्तीच्या व जगावेगळ्या निसर्गदत्त कलेच्या अंतरंगाची प्रेरणा होती. हे आपण जेव्हा युरोपमधील वेगवेगळी शहरं बघायला जातो त्यावेळी याचा विचार ठेवायला हवा. आता पुनरुज्जीवन आणि विज्ञान यांचा काय संबंध आहे या संबंधी 2 शब्द बोलतो. तर पुनरुज्जीवन आणि विज्ञान यांचा संबंध गुंतागुंतीचा आहे. आमचे मत असे आहे की पुनरुज्जीवनातील बुद्धिप्रामाण्यवादावर आधारित तर्कशुद्ध विचारसरणी आणि वस्तुनिष्ठ निरीक्षण क्षमता या कल्पनांना निसर्गाचा उपयोग मानवाकरता करणे योग्य आहे या शिकवणीची जोड मिळाल्यामुळे चौकस वृत्ती आणि शास्त्रीय मानसिकता रुजण्याला आणि विकसित होण्याला प्रेरणा मिळाली. थोडक्यात म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्यामुळे प्रस्थापित झालेले व प्रगतिशील ठरलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचे मूळ पुनरुज्जीवनाच्या बुद्धिप्रामाण्यवाद आणि तर्कशुद्ध विचारसरणीत आहे. या ठिकाणी नमूद करणे उचित ठरेल की बुद्धिप्रामाण्यवादाची शिकवण मूलतः मांडणाऱ्या ग्रीक तत्वज्ञानाच्या लिखाणाबरोबरच गणित, पदार्थविज्ञान म्हणजे फिजिक्स आणि जीवनशास्त्र म्हणजे बायोलॉजी या शास्त्रीय विषयांवर लेखन केले होते. अरिस्टॉटलला तर जीवनशास्त्राचा म्हणजे बायोलॉजीचा जनक मानतात. म्हणजेच ते प्रथमतः बुद्धिप्रामाण्यवाद आणि तर्कशुद्ध विचारसरणी मांडणारे तत्वज्ञ होते आणि अनुषंगाने शास्त्रज्ञ पण होते असे आम्ही म्हणू. म्हणजेच विज्ञान वृत्तीचा आणि विज्ञानाचा जन्म
बुद्धिप्रामाण्यवादी आणि तर्कशुद्ध विचारसरणीत झाला. पुनरुज्जीवन आणि नंतरच्या धर्म सुधारणेच्या विचारसरणीच्या कालखंडात आणि इसवी सन 1530 मध्ये कोपर्निकसचा सूर्य केंद्रित ग्रहभ्रमणाचा मूलभूत खगोलशास्त्रीय सिद्धांत प्रस्थापित झाला. नवीन समुद्रमार्ग, जगाचे नवीन भाग, होकायंत्र, कागद, बंदुकीची दारू, मुद्रणालय इत्यादी शोध लागले. अशा रीतीने आधुनिक विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची वाटचाल पुनरुज्जीवनाच्या विचारसरणीच्या प्रभावामुळे सुरू झाली. आता पुनरुज्जीवन आणि धर्म सुधारणा या संबंधी 2 शब्द बोलतो. धर्माच्या क्षेत्रासंबंधी असे म्हणता येईल की पुनरुज्जीवनाच्या विचारसरणीमुळे विकसित झालेली युरोपियनांची विचारशक्ती धर्म सुधारणेच्या विचारांची रुजवण करण्यास आणि त्यानंतर त्याचे सामान्य जनांना आकलन करून देण्यास समर्थ बनली. त्यामुळे मार्टिन लुथरच्या धर्म सुधारणेच्या कल्पनांचा युरोपभर प्रवास सुरू झाला. धर्म सुधारणा हा विवेचनाचा वेगळा विषय आहे. आता पुनरुज्जीवन आणि स्थानिक भाषांमधील साहित्य या संबंधी काही सांगतो. लॅटिन मध्ये अनुवाद केलेल्या ग्रीक आणि रोमन साहित्याच्या वाचनामुळे आणि अभ्यासामुळे शिक्षित व्यक्तींमध्ये स्थानिक भाषांमधील साहित्याच्या बद्दल सुद्धा कुतूहल जागृत झाले. धर्म सुधारणेमुळे बायबलच्या स्थानिक भाषातील भाषांतरांना चालना मिळाली. संपर्क, संवाद आणि व्यवहार साधण्याचे आणि ज्ञान संपादन करण्याचे परिणामकारक साधन बनावे म्हणून स्थानिक भाषेची अचूकता आणि व्यापकता यांच्यात प्रगती होऊ लागली. स्थानिक भाषांमधील काव्यलेखन, नाट्यलेखन इत्यादी साहित्याच्या वाढीला इसवी सनाच्या 15व्या शतकात व 16व्या शतकात प्रारंभ झाला. महत्वाचे म्हणजे पुनरुज्जीवनाच्या विचारसरणीच्या प्रभावामुळे साहित्यिकांचे दृष्टिकोन बदलू लागले. मध्ययुगातील नाटके, उदाहरणार्थ एव्हरीमन हे नाटक नियतीने ठरवलेल्या घटनांवर आधारित होती. म्हणजे मध्ययुगातील नाटकं नियतीने ठरवलेल्या घटनांवर आधारित होती, तर पुनरुज्जीवन आणि नंतरच्या काळातील नाटके मानव स्वतःच्या कर्तृत्वाने आणि सामर्थ्याने घटनांवर प्रभाव पाडून त्यांना कसे वळण देऊ शकतो याची निदर्शक होती. या नाटकांमधील नायक स्वर्गसुखाच्या इच्छेऐवजी ज्ञान आणि संपत्तीची इच्छा बाळगून होते. विश्वावर प्रभुत्व मिळवण्याच्या शक्यतेची त्यांना चाहूल लागली होती. त्या काळच्या आणि नंतरच्या कवींचे काव्यलेखन विश्व वैगुण्याने ग्रासलेले नसून ते कोडे आहे आणि या कल्पनेवर व बुद्धीचा अवलंब करून ते कोडे सोडवण्यावर केंद्रित झाले. काव्यलेखनाबरोबर संगीत क्षेत्रातील प्रगतीला पण प्रारंभ झाला. नवीन दृष्टिकोनातून केलेल्या वैचारिक नवीन दृष्टिकोनातून केलेल्या वैचारिक लेखनाचा पायंडा या काळात पडला. टॉमस मोरचे युटोपिया, कॅस्टिलिओनोचे सामाजिक समस्यांवरील पुस्तक आणि माकियावेलीचे प्रिन्स हे राजकारणावरील पुस्तक अशी पुस्तके या काळात प्रकाशित झाली. आता पुनरुज्जीवन आणि इतिहास लेखन या संबंधी 2 शब्द सांगतो. मानवी जिद्द आणि मानवी कर्तृत्व यावरील पुनरुज्जीवनाच्या विचारसरणीच्या विश्वासामुळे इतिहास लेखनावर प्रभाव पडला. ईश्वर संकेतानुसार आणि नियतीच्या नियमानुसार ऐतिहासिक घटना घडत नसून मानव स्वतःचा इतिहास स्वतः घडवू शकतो आणि पारतंत्र्य किंवा संस्कृतीचा अस्त रोखू शकतो असा आत्मविश्वास निर्माण करणारा विचार इतिहासकार मांडू लागले.
पुनरुज्जीवनाचा शिक्षण संस्थांवर काय प्रभाव पडला त्यासंबंधी 2 शब्द सांगतो. कला विकास, प्राचीन साहित्याचा अभ्यास. एक मिनिट. कला विकास, प्राचीन अभिजात साहित्याचा अभ्यास, विज्ञानाची आणि स्थानिक भाषांमधील साहित्याची प्रगती इत्यादी घटनांमुळे उच्च शिक्षण संस्थांची प्रकर्षाने गरज भासू लागली. त्यामुळे या काळात ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, बोलोना, पॅरिस इत्यादी ठिकाणच्या प्रस्थापित विद्यापीठांची भरभराट झाली आणि 50 नवीन विद्यापीठांची स्थापना पुनरुज्जीवनाच्या कालखंडात झाली. आता पुनरुज्जीवन आणि सामान्य युरोपियनांचा आत्मविश्वास यावर 2 शब्द सांगतो. वर विवेचन केलेल्या विविध क्षेत्रांमधील प्रगतीमुळे युरोपियनांचा ज्ञानावर व कर्तृत्वावर आधारित असलेला आत्मविश्वास आणि अभिमान यांची रुजवण झाली. सातत्याने होणाऱ्या नवसंपत्ती निर्मितीमुळे गरिबीचे निर्मूलन झाले नाही, परंतु मध्यमवर्गीय आणि शिक्षित व्यक्तींच्या संख्येत आणि समाजातील प्रमाणात सातत्याने वाढवू लागले. चित्रकला, संगीत, विज्ञान, गणित, शरीरशास्त्र यांच्यात पारंगत असलेल्या लिओनार्डो द व्हिंची सारखे अष्टपैलू व्यक्तिमत्व त्या काळात उपजले. आमच्या मते त्या इतकीच किंबहुना अधिक महत्वाची घटना म्हणजे सामान्य युरोपियन व्यक्तींच्या व्यक्तित्वाचा विकास झाला. आता पुनरुज्जीवनाच्या मर्यादांसंबंधी 2 शब्द सांगतो. वर विवेचन केल्यामुळे पुनरुज्जीवनाच्या विचारसरणीमुळे विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीला प्रारंभ झाला असला तरी पुनरुज्जीवनाच्या यशाला मर्यादा होत्या. सुसंस्कृततेला न शोभणाऱ्या कृत्यांचा संपूर्ण ऱ्हास झाला नाही. रानटीपणाला, साजेशी क्रूरता किंवा पौर्वात्य देशांवरील आक्रमण यांना बाद आला नाही. पाश्चात्य समाजांमधील स्त्रिया आणि गरीब जनता मूलभूत मानवी हक्कांपासून वंचित राहिली. परंतु गोळाबेरीज करता असे म्हणता येईल की या एक मिनिट सॉरी परंतु गोळाबेरीज म्हणून असे म्हणता येईल की पुनरुज्जीवनामुळे पाश्चात्य वैचारिक आधुनिक युगाचा प्रारंभ झाला. विविध क्षेत्रांमधील प्रगतीला चालना मिळाली आणि धर्मसुधारणा आणि ज्ञानप्रकाशित विचारसरणी या आधुनिक युगातील पुढील पर्वांना प्रेरणा मिळाली. कार्यशील आणि सकारात्मक विचारांची मांडणी करणे हा आमच्या सादरीकरणाचा उद्देश आहे. या विचारांशी सर्वजण सहमत होतीलच असे मानणे योग्य नाही हे मी जाणतो. या विचारांच्या मर्यादा, टीकात्मक मुद्दे, हे विचार पाश्चात्यांनी त्यांच्या आधिपत्याखाली आलेल्या समाजाला लागू केले का इत्यादी प्रश्नांचा उहापोह करणे माझ्या सादरीकरणाच्या बाहेरचे आहे, कक्षेबाहेर आहे. पण एक विद्यार्थी म्हणून आम्ही अशा प्रश्नांना असे प्रश्न निर्माण झाले तर उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आता परत 2 मिनिटं विश्रांती घेतो. मला जरा माफ करा, कारण त्यात काही माधव तुमच्याकडे काही प्रश्न असले तर बघा. होय होय होय. सो लेट मी गो बॅक टू अवर स्क्रीन देअर. ओके. सो मंडळी, सो साधारण जे सर आता सांगत होते की रेनायसान्स इट इज नॉट जस्ट रिलेटेड विथ आर्ट. म्हणजे मला जे याच्यातनं जाणवलं की आता हे जे चित्र आहे की इट इज नॉट जस्ट लिमिटेड टू आर्टिस्ट, की त्याच्यामध्ये सायंटिस्ट पण आहेत, आर्टिस्ट तर नक्कीच आहेत, फिलॉसॉफर्स आहेत, आणि देन एव्हरीबडी, इंजिनियर्स आहेत, टेक्नॉलॉजिस्ट आहेत. सो इट इज Renaissance is not just about art. Some question किंवा चॅट बॉक्स मध्ये मी जरा पाहतो.
This is a vast topic. Can Joshi sir recommend a few books to read? असं जोशी सर क्वेश्चन आहे. आता मी पुढे सुरू ठेवतो. आता इतक्या वेळ आपण पुनरुज्जीवनाचा युरोप मधला सगळा प्रवास किंवा त्याचा प्रचार याचा विचार केला. आता पुनरुज्जीवनाचा महाराष्ट्र संदर्भात येतो. इसवी सनाच्या 19व्या शतकाच्या पूर्वार्धातील बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी देशमुख, महात्मा फुले, विष्णुशास्त्री चिपळूणकर, आगरकर इत्यादी विचारवंतांनी केलेल्या लेखनाने दिलेले नवीन विचार आणि दृष्टिकोन आणि तो कालखंड यांना महाराष्ट्रातील पुनरुज्जीवन अशी संज्ञा काही मराठी तत्वज्ञ देतात. पण आमच्या मते प्राचीन पाश्चात्य अभिजात साहित्याच्या अभ्यासावर आधारित असलेल्या वर विवेचन केलेल्या पुनरुज्जीवनाच्या विचारसरणीपेक्षा लॉक, रूसो, कॅन्ट, थॉमस पेन, मिल इत्यादी ज्ञानप्रकाशित विचारसरणीच्या पाश्चात्य तत्वज्ञांच्या साहित्याचा प्रभाव वर उल्लेखलेल्या मराठी विचारवंतांवर पडला होता. म्हणून त्यांच्या विचारसरणीला महाराष्ट्रीय ज्ञानप्रकाशित विचारसरणी किंवा एनलाइटनमेंट ही संज्ञा अधिक योग्य ठरेल. म्हणून या विचारवंतांच्या विचारसरणी संबंधी ज्ञानप्रकाशित विचारसरणी या आमच्या सादरीकरणात आम्ही अधिक विवेचन करतो. परंतु या ठिकाणी नमूद करणे उचित ठरेल की कोणतीही संज्ञा दिली तरी 19व्या शतकातील मराठी लेखन आणि त्यांनी प्रस्तावित केलेल्या विविध ज्ञानप्रसारक आणि समाजहितवादी संस्था यांच्या, उदाहरणार्थ महात्मा फुल्यांचा सत्यशोधक समाज यांच्या तत्वांचा अभ्यास मराठी बांधवांना हितकारक ठरेल. म्हणून त्यांच्या लेखनाचा आणि त्यांच्या आधीच्या मराठी संतांच्या अभ्यासवृत्ती, समता, प्रयत्नवाद, उदारमतवाद या तत्वांवरील लेखनाचा मराठी उच्च शालेय आणि मराठी आणि पहिल्या वर्षातील महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश करणे इष्ट ठरेल असा विचार या आधी उल्लेखलेल्या माझ्या रुचीमधील लेखात विस्ताराने मांडलेला आहे. समता, प्रयत्नवाद, उदारमतवाद आणि अभ्यासवृत्ती या शिकवणींची उदाहरणे म्हणून तुकाराम महाराजांचे 2 अभंग उद्धृत करतो. 1. असाध्य साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आणि 2. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा. पाश्चात्य पुनरुज्जीवनाचा कालखंड आणि मराठी संतांचा कालखंड समांतर किंवा एकच होते हे या ठिकाणी नमूद करतो. आता या ठिकाणी मी थांबतो. तुम्हाला काय प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही कॉमेंट्स करायचे असतील तर करा. सर एक प्रश्न आहे. सो सागर, इफ यू आर देअर. राईट. सो बेसिकली खूपच वास्ट टॉपिक आहे आणि खूप इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आहे. सो माझा प्रश्न होता की जर बेसिक काही रीडिंग करायचं असेल तर काही पुस्तकं रेकमेंड करू शकाल का सर? तुम्हाला पुस्तकं रेकमेंड करायची म्हणजे आमचीच पुस्तकं रेकमेंड करायला लागतील. नाही, आम्ही जे 4 पुस्तकं लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये पुनरुज्जीवन, धर्म सुधारणा, मी दिसत नाहीये तुम्हाला कारण मी बसलोय. बघतो मी कॅमेरा माझा कसा आहे. तर यावरती विस्तृत लेखन केलेलं आहे आणि त्यातला जो चौथं पुस्तक आहे आधुनिक विचारसरणी संबंधी, त्यात या सगळ्या विचारांचा सारांश मांडलेला आहे. ते फक्त 70-80 पानाचं पुस्तक आहे आणि त्यात सगळे विचार मांडलेले आहेत. तेव्हा तो एक पुस्तक आहे. पण तुम्हाला त्याच्या पलीकडे जायचं असेल तर मराठी किंवा मराठीमध्ये मी तुम्हाला असा एखादा
संदर्भ देऊ शकणार नाही, पण मी एवढं सांगेन की तुम्ही 19व्या शतकातलं मराठी लेखन म्हणजे लोकहितवादी देशमुख, बाळशास्त्री जांभेकर, महात्मा फुले, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी केलेल्या वाचनासंबंधी जर पुस्तक वाचलं तर तुम्हाला या विचारांचा अधिक बोध होईल. आणि त्या संदर्भात एक पुण्यातील क्षीरसागर आणि पाटील यांची एक हे प्रकाशक आहेत, त्यांनी ह्याच्या UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांकरता पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत. तर त्या पुस्तकांमध्ये एक पुस्तक असं आहे की महाराष्ट्रातील आणि भारतातील विचारवंत यांची 2-2, 3-3 पानामध्ये ओळख करून देणारी अशी जवळ 50-60 आर्टिकल्स त्याच्यामध्ये आहेत. तर अशा प्रकारचं पुस्तक तुम्हाला वाचता येईल. आणि इंग्लिशमध्ये खूपच संदर्भ आहेत, पण ते म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर देयर इज अ डिक्शनरी ऑफ हिस्ट्री ऑफ आयडियाज अशी एक डिक्शनरी आहे, त्याच्यामध्ये रेनेसान्स अशा विषयाकडे तुम्ही जाऊ शकता. तर असे संदर्भ आहेत आणि मी आमचे संदर्भ आमच्या पुस्तकात दिलेले आहेत, तर ते पण संदर्भ तुम्ही बघू शकता. ठीक आहे, थँक्यू. Okay. Thank you, Sagar. Thank you, sir. Sulekha, I think you have the next question. अरे तू वाच ना माधव. Oh, लांब प्रश्न. yes. So, sir, प्रश्न आहे सुलेखा ताईंचा की what are your thoughts about offering a course at high school level related to your presentation, which will hopefully create Suvarna Madhya, thinking foundation. या संबंधी आम्ही तो जो लेख मी नमूद केला त्या रुचीमध्ये प्रसिद्ध झालेला, त्यात आम्ही विस्ताराने विचार मांडलेत. त्यामध्ये आम्ही असं सुचवलंय, म्हणजे मी हा विचार मांडला की अशा प्रकारच्या साहित्याचा शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समावेश करावा. त्यावेळेस मला माझे काही मित्र आणि इतर विरोधक म्हणू लागले की अरे हल्लीच्या विद्यार्थ्यांवर विविध विषयांचं इतकं ओझं आहे, त्यात आणखीन तू ह्या विषयाची भर घातलीस तर त्यांना कसं शक्य होईल. तर मी त्यांना असं सुचवलं की भाषा आणि इतिहास या विषयांमध्ये या प्रकारच्या विचारांचा समावेश करायचा, म्हणजे वेगळे विषय आणखीन होतील असं नाही. त्यामुळे असे विचार अभ्यासक्रमात त्यांचा समावेश करता येईल असं आम्हाला वाटलं. आणि हे असा समावेश करणं माझ्या स्वतःच्या विचारसरणीनुसार अतिशय महत्वाचं आहे. आम्हाला तसं घडलं नाही. आम्ही रामायण महाभारत वगैरे सगळे ग्रंथ वाचले, ते फक्त कथानक म्हणून वाचले. त्यातून आयुष्याचे धडे काय घ्यायचे याच्याकडे आमचं लक्ष नव्हतं. तशा प्रकारचं शिक्षण आणि अभ्यास सध्याच्या आपल्या विद्यार्थ्यांनी करावा असं आम्हाला मनोमन वाटतं. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सुलेखा ताई. विजयाताई हॅज अ नेक्स्ट क्वेश्चन. मी वाचून दाखवू विजयाताई का तुम्ही विचारताय? वाचून दाखव प्लीज माधव. येस, ओके. सो विजयाताईंचा प्रश्न आहे जोशी सर की yesterday's events in USA raised in mind once again the question, with all the scientific progress repeatedly falls short in making humanistic progress. Hitler, Stalin, etc. are prime examples of this. तर विजयाताईंनी विचारलंय की how do we all help in our small ways to assure that science and humanism goes forward hand in hand? एक तर मी असं म्हटलं आता या सादरीकरणात, हे सगळे विचार विविध विचारवंतांनी मांडले. ते विचार केवळ 4-2 विचारवंतांमुळे प्रोफेसर्स मध्ये यांच्यामध्ये रुजणे महत्वाचं आहे, पण त्याच्यापेक्षाही हे विचार सामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या मानसिकतेवर त्यांचा प्रभाव पडणे हे महत्वाचं आहे. असं घडलं की हळूहळू या विचारांचा प्रभाव सर्व समाजावर, राष्ट्रावर,
जगावर पडू शकतो. आणि आता ह्या विषयावर मी भाष्य करू शकणार नाही, तुम्ही प्रश्न विचारलाय त्याच्यावर. पण एक मला असं वाटतं की हल्लीचे जे काही प्रकार पाश्चात्य देशांमध्ये घडतायत, ज्याच्यामध्ये जास्त करून कन्झर्वेटिव्ह आयडियाचा प्रसार होतोय, तर अशा प्रकारचे पुरोगामी विचार आणि कॉन्झर्वेटिव्ह विचार यांचा संघर्ष कायम चालू राहतो. आणि तो हेल्दी आहे एका दृष्टीने. फक्त एकाच प्रकारचे विचारसरणी सारखी चालू ठेवणे पण योग्य नाही. तेव्हा या दोन्ही विचारसरणींचा समन्वय घालणे याचा सुद्धा आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींनी विचार केला तर ज्या काही एक्स्ट्रीम अशा पद्धतीच्या घटना घडल्या किंवा घडतात त्या कमी होतील असं मला वाटतं. थँक्यू. थँक्यू विजयताई आणि थँक्यू सर. घरपुऱ्यांचा एक प्रश्न आहे. वासुदेव, तुम्ही म्हणालात हे सगळं इटलीमध्ये सुरू झालं, पण याचा बहुतेक आर्थिक फायदा इंग्लंड आणि स्पेन यांनी मिळवला. तर त्याबद्दल तुमचं काही मत आहे का? नाही, त्याबद्दल मी असं मत म्हणेन की इटलीमध्ये त्यामुळे आर्थिक सुबत्ता पहिल्यांदा निर्माण झाली. फ्लॉरेन्स शहराची भरभराट झाली, व्हेनिस शहराची भरभराट झाली, कारण तिथून निर्यात होत होत्या गोष्टी, त्या विविध व्यापाराच्या गोष्टी तिथून निर्यात होत होत्या. त्यामुळे फ्लॉरेन्समध्ये मेडिची नावाची फॅमिली आणि इतर फॅमिलीज यांची संपत्ती खूप वाढली. आणि मुख्य म्हणजे या संपत्तीचा त्यांनी अशा विचारांना चालना देण्याकरता उपयोग केला. तर इंग्लंड आणि स्पेनमध्ये या विचारसरणीचा प्रभाव पडला आणि त्यांनी त्यांचे व्यापार आणि त्यांचे व्यापार त्यांच्यामुळे वाढवले, स्वतःच्या प्रयत्नामुळे वाढवले. त्यावर इटलीचा किती परिणाम झालाय याची मला नीट कल्पना नाहीये, त्याच्याबद्दल मी जास्त बोलू शकत नाही. पण इटलीमध्ये प्रत्यक्षतः संपत्ती निर्मिती खूप झाली त्यावेळेला. नंतर ते थोडं मागे पडलं मात्र. आणि इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि इतर देशांची भरभराट सुरू झाली. तो प्रश्न तसं का झालं याच्या माध्यमातून मी काही बोलू शकत नाही. थँक्यू. Anybody else questions? Thank you वासुदेव. माधव, एक प्रश्न विचारू? हो हो हो, प्लीज. आपण जर पाहिलं तर रोमन साम्राज्य हे साधारण इसवी सनाच्या 1-2 शतक आधी आणि तिथून पुढे 5-6 शतक तरी हे अतिशय भरभराटलेलं होतं. आणि त्याच वेळेला ख्रिश्चॅनिटीचा उगम झाल्यानंतर त्याचं जे महत्वाचं सर्वश्रेष्ठ स्थान कॅथलिक चर्चचं हे व्हॅटिकन, तेही इटलीमध्येच प्रस्थापित झाल्यामुळे इटालीमधला विचारांचा आणि एकूण जो बाहेर जाऊन साम्राज्य प्रस्थापित करण्याचा जो एक विचार होता तो सगळा जाऊन एका परीने सगळं कुंठित झालं. आणि असंही म्हणता येईल की त्यांना खडबडून जाग आली की इस्लामचा प्रचार वेगाने झाला, स्पेन पर्यंत ते येऊन पोहोचले आणि स्पेन सुद्धा हातातून जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि याला प्रत्युत्तर म्हणून जेव्हा सर्व ख्रिश्चन धर्मियांनी त्यांची क्रुसेड्स केली आणि त्यांचा पाडाव करून त्यांना कॉन्स्टँटिनोपल पासून मागे हटवलं, आणि या सर्व पराभवातूनच कुठेतरी या विचारांना चालना मिळाली की आपण हे करायला पाहिजे का. त्याचप्रमाणे कदाचित महाराष्ट्रीय विचार हा सुद्धा ब्रिटिश भारतामध्ये येऊन स्थिरावले. हे कसं झालं? पेशवाईचा उत्कर्ष आपण पाहिला होता. पुणे जिथे भारताचा संबंध केंद्रवर्ती सत्ता झाली होती जवळजवळ, असा उत्कर्ष जाऊन त्या ठिकाणी असा एकदम निच्चांक आपण कसा गाठला, यामुळेही कदाचित या विचारांना चालना मिळाली का. मला थोडंसं असं वाटतं की ही सुद्धा इतिहासाची जी आंदोलनं होत राहतात ती एका अर्थाने एकाच दिशेत होतील असं नाही. म्हणजे मगाशी विजयाताईंनी जो प्रश्न विचारला की या सर्व प्रगतीपर विचारांमध्ये सुद्धा हिटलर निर्माण होऊ शकतो,
त्या विचारांचा फायदा घेऊन तो अतिशय क्रूर असे अत्याचारही करू शकतो. त्यामुळे शेवटी मानवी मन हे सभ्य, सर्व लोक सभ्यपणे कसे वागतील आणि त्यातली पॅथॉलॉजी कशी दूर करायची, सर्व लोकांच्या सर्व मनातली सदा सर्व काळ पॅथॉलॉजी कशी दूर करायची याचं उत्तर कदाचित मॅडम सांगू शकतील. त्यांनी बराच अशा पद्धतीच्या याच्यामध्ये काम केलेलं आहे. तर तुझा आनंद कॉमेंट छान आहे आणि इतिहासाशी संबंध लावणारा आहे. ऐतिहासिक घटना या संबंधी मी 2 शब्द सांगितले होते. त्यातला महत्वाचा मुद्दा असा की ऐतिहासिक घटना या म्हणजे दैवी नसतात, त्या मानवाच्या प्रयत्नामुळे घडू शकतात, मानवाच्या प्रयत्नामुळे त्या बदलू शकतात, असा आत्मविश्वास त्यावेळेला हळूहळू निर्माण होऊ लागला. आणि या सगळ्या विचारसरणीमध्ये माझा एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की पाश्चात्य समाजामध्ये आणि आपल्याकडचा समाज ह्याची जर तुलना केली तर म्हणजे अमेरिकेचं एक उदाहरण घ्या की त्यांच्याकडे प्रत्येक कुटुंबामध्ये 4 गाड्या आहेत, मोठं राहायला घर आहे, एवढी उंच उंच इमारती आहेत, अमुक आहे तमुक आहे, खूप समृद्धी आहे, सगळं आहे, फारच छान आहे. पण त्यापेक्षा सामान्य अमेरिकन हा प्रतिष्ठेचं जीवन जगू शकतो. सामान्य अमेरिकन त्यातला आता अर्थात काही म्हणजे होमलेस अमेरिकन्स किंवा काही इनर सिटीमध्ये सापडलेले काही अमेरिकन ही उदाहरणं असतील, पण बहुतांशी सामान्य अमेरिकन प्रतिष्ठेचं जीवन जगू शकतो. ही पाश्चात्य समाजाची सर्वात मोठी अकम्प्लिशमेंट आहे आणि ह्याच्यावर आमचं लक्ष केंद्रित होतं. म्हणून मी पब्लिक गुड किंवा कॉमन गुड वरती जास्त भर दिला. या संदर्भात भारताकडे आपण पाहिलं तर आजच्या भारतात गेल्यावर नेत्रदीपक अशा इमारती, मॉल्स, एअरपोर्ट्स, मोठे मोठे रस्ते, सगळ्यांच्या गाड्या, हे सगळं दिसतं. मोठे मोठे सराफ यांची दुकानं 3-3, 4-4 मजली, हे सगळं दिसतं. पण सामान्य भारतीय मनुष्य, सामान्य, मी पुण्यातला शिकलेला मध्यमवर्गीय, लोअर मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय यांच्या संबंधी बोलत नाहीये, खालच्या वर्गातील लोकांसंबंधी बोलतोय. त्यांना प्रतिष्ठेचं जीवन जगायला शक्य करणे, अशा प्रकारची समाज व्यवस्था, राजकीय व्यवस्था आणि आर्थिक व्यवस्था निर्माण करणे हे महत्वाचं आहे. आणि हे विचार आमच्या डोक्यात आलेत, पण हे विचार आगरकर सारख्या, लोकहितवादी देशमुख यांसारख्या विचारवंतांनी आणि अगदी हल्लीच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या लेखनात मांडलेले आहे. म्हणून माझा असा आग्रह आहे, म्हणजे माझा खूप आग्रह आहे, पण त्याप्रमाणे होणार आहे की नाही माहित नाही, की या विचारांचा अभ्यास आज महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. आणि मी महाराष्ट्रीय असा शब्द वापरतोय, पहिल्यांदा मी मराठी म्हणत असे, पण महाराष्ट्रात अनेक भाषा असलेले, अनेक धर्म असलेले खूप लोक आहेत. त्या सर्वांनी या ग्रंथांचं वाचन आणि अभ्यास करायला हवा असं आमचं मत आहे. थँक्यू. मॅडम, तुम्हाला आनंदच्या प्रश्नाबद्दल काही म्हणायचं? आनंद काय तुझं म्हणणं आहे आनंद? माझं म्हणणं असं आहे की समाजामध्ये काही विकृत मनोवृत्तीचे लोक निर्माण होतातच. संपूर्ण समाजाची निरोगी मनोवृत्ती सदा सर्व काळ कायम राहीलच हे आपण बघू शकतो का? आणि किंवा निदान समाजामध्ये अशी नैतिक मूल्य म्हणा किंवा एक असा दबाव असू शकतो का की ज्याच्यामध्ये वाईट विचार करणारी व्यक्ती ही अशा स्थितीला पोहोचू शकत नाही? म्हणजे जसं हिटलरचं झालं की हिटलर निर्माण का होऊ शकला आणि तो त्या पद्धतीला पोहोचला आणि ज्या ठिकाणी अतिव अत्याचार करून 60 लाख लोकांना त्यांनी मारलं, या पद्धतीपर्यंत गोष्टी कशा या थराला जाऊ शकतात? तर हे होऊ नये
अशा पद्धतीची समाज व्यवस्था जगामध्ये शक्य आहे का? मला नाही वाटत. मनुष्य प्राणी हा मानव हा इतका वेगवेगळ्या विचारांचा विचार करणारा मनुष्य आहे आणि विचित्र वागणारा पण मनुष्य आहे. त्याच्या मनामध्ये अनेक गोष्टी विकृत प्रमाणात निर्माण होतात. त्याच्यातून बाहेर पडणं आणि त्याच्यातून मार्ग चांगला निर्माण होणं ही गोष्ट फार अवघड आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मानवतावादी सर्व जगामध्ये गोष्टी निर्माण व्हायला लागतील आणि त्या होणं हे शक्य नाहीये असं माझं मत आहे. Sagar, you want to chime in, Sagar? It was just a comment. I mean, what Anand is saying is a really idealistic thought of the society, but it came to mind. But basically, we see over the ages, man is dividing man based on different ideologies, religions, caste, and so on. And unless there is a real human transformation of the mind, of the whole consciousness, that idealistic society is not reachable. That's what I just wanted to chime in. तुमचा कॉमेंट मान्य आहे, छान आहे, पण तसा विचार म्हणजे तुम्ही जो म्हणताय की ह्युमॅनिझम सारखं किंवा पुरोगामी विचारसरणीचा समाज सर्व जगभर निर्माण व्हायला पाहिजे असं नुसतं आयडियल ठेवणे योग्य नाही, हे बरोबर आहे. पण या विचारांचा पाया असल्याखेरीज आपण काही बदलू शकणार नाही. त्यामुळे विचार हे तुम्ही त्याला म्हणजे विचारांची सुद्धा एक ताकद आहे, त्याच्याशिवाय कुठलीही प्रगती होऊ शकणार नाही. म्हणजे तुम्हाला एक मला वाटतं मार्गारेट थॅचरचं एक विधान आहे की आयडियाज टर्न इनटू वर्ड्स, वर्ड्स इनटू ऍक्शन, ऍक्शन इनटू कॅरेक्टर अँड कॅरेक्टर बिकम्स हॅबिट. तर पहिली सुरुवात कुठे आहे? आयडियाची आहे. त्यामुळे आयडियाचं महत्व, त्या आयडियल आहेत, त्या आदर्श आहेत, त्यांनी काय होणार आहे, व्यवहारक आहे त्याला. आता ह्या विचार मध्ये मी जे मांडले तुमच्या समोर, त्याच्यामध्ये व्यावहारिक विचारांना खूप महत्व आहे. उदाहरणार्थ प्रयत्नवाद करून स्वतःचा आणि समाजाचा विकास करणे. आणि विकास करणे म्हणजे कसे, आपल्या म्हणजे इहवादी अशा प्रकारची विचारसरणी आहे. आणि त्याच्यामध्ये अर्थात मध्ये मध्ये त्याला ब्रेक्स लागतात, काही वाईट घटना घडतात. हे घडणं जवळजवळ म्हणजे अशक्य, म्हणजे रोखणं अशक्य आहे. पण सगळ्या मागे पाया विचारांचा आहे. या विचारांमुळे आपण या सगळ्या गोष्टींचा संबंधित पुढे अधिक विचार करू शकतो, असं माझं मत आहे. थँक्यू. माधव, मला एक काहीतरी म्हणावंसं वाटेल. होय होय, प्लीज गो अहेड. हे मला सगळं कबूल आहे आतापर्यंत म्हटलेलं सगळ्यांनी, पण एक आशावादी विचार डोकावत राहतो कायम. आणि मला असं वाटतं संत वाङ्मयांनी फार मोठं काम केलेलं आहे सायन्सला व्यवहाराची जोड देण्याचं. आपले संत, स्पेशली महाराष्ट्रातले संत, पण सगळीचकडचे, केवळ टाळ कुटत बसणारे लोक नव्हते. त्यांनी विचारांचा आपण म्हणता तसा पाया घातला होता. आणि त्या पायाचा अनुभव अगदी लहान लहान गोष्टीत सुद्धा आपण घेतलेलं आहे. आता मी इंदोरची आहे. आमच्या इंदोरमध्ये सराफा जो आहे सोन्याच्या दुकानाचा, तिथे एक धरमकाटा म्हणून जागा आहे. आणि पूर्ण इंदोर वासियांचा निदान त्यावेळी तरी, आणि मला वाटतं अजूनही, हा विश्वास आहे की धरमकाट्यावर तोललेलं सोनं बरोबर वजनाचं असेल. आणि अशा तऱ्हेच्या छोट्या छोट्या गोष्टी अनेक वेळा मी पर्सनली माझ्या लहानपणी अनुभवलेल्या आहेत. अगदी तळागाळाच्या लोकांकडनं सुद्धा, भाजीवाली सुद्धा प्रेमाने 2 कोथिंबिरीच्या काड्या तुमच्या पदरात घालायचे.
हे असं तर अजून मला वाटतं की असं होऊ शकतं. आपण ह्याला महत्व दिलं पाहिजे. मध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचीच पैशाला फार महत्व दिलं गेलं. पैसा महत्वाचा आहेच, पण त्याची लिमिट किती आहे ते आपण विसरलो. आणि म्हणून हे जे आपण म्हणता विचारांची प्रगती, ते व्हायला पाहिजे आणि होईल अशी मला आशा तरी वाटते. आशावादी. विजयाताई, हो. तुम्ही जो संतांविषयी मुद्दा मांडला तो फार महत्वाचा आहे. त्या संबंधी दोन शब्द सांगतो की संतांनी केवळ परमार्थावरती विचार मांडले असं एक साधारण आपल्याकडे समजूत असते. तर त्या विचारांवर भर देणे हा प्रत्येकाचा काय त्याच्या आवडी निवडीनुसार तो त्याने निर्णय घ्यायचा. पण आमचं असं मत आहे, आणि आम्ही काय फार मोठं वाचन केलंय असं नाही, पण तुकाराम, रामदास यांच्या ग्रंथांचे आम्ही वाचन आणि थोडासा अभ्यास केलेला आहे. तर आमचं असं मत आहे की ह्या त्यांच्या लेखनातले जे व्यावहारिक जीवनावरती त्यांनी मांडलेले जे विचार आहेत, उदाहरणार्थ मी तुकाराम महाराजांचे 2 अंक तुमच्या समोर उद्धृत केले. त्याच्यामध्ये ते असाध्य ते साध्य करिता सायास असे म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणून जो आपुले, असे म्हणजे दोन्ही प्रकारची प्रयत्नवादाची आणि मानवहितवादाचे विचार प्रकट करतात. अशा विचारांवरती भर देणे हे अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि माणुसकीचे विचारही त्यांनी खूप मांडले असं मला वाटतं संतांनी आपल्या, की माणसांनी माणसांना मदत करणे, माणसांनी माणसांशी चांगलं वागणे आणि माणसांनी माणसांना माणुसकी म्हणून वागवायला पाहिजे, माणुसकीनी वागवायला पाहिजे, असे विचार संतांनी खूप मांडले असं मला वाटतं. संतांच्या शिकवणीला भागवत धर्म असं नाव आहे साधारण. तर त्याच्यामध्ये समानतेचा विचार फार प्रकर्षाने मांडलेला आहे आणि तोच विचार पुढे न्यायमूर्ती रानड्यांनी मांडलेला आहे. तर अशा प्रकारचे जे आपल्याकडे साहित्य आहे त्याच्याशी किती जणांची ओळख असते या संबंधी मला शंका आहे, आणि तशी ओळख करून देणं इतकं महत्वाचं आहे. आणि सध्याच्या इंग्लिश मीडियम शाळांमध्ये हे कसं घडणार आहे हे मला माहित नाही. आम्ही त्या संबंधी मला हा माझा छंद असल्यामुळे ह्या गोष्टींवर मी जास्त काम करू शकलो नाही. पण एकेकाळी खरोखरच मला म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे टेक्स्टबुक लिहिणाऱ्या काही संस्था आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांना विनंती करण्यापर्यंत माझ्या मनात विचार आला होता, पण ते शक्य झालं नाही. पण अशा प्रकारचं साहित्य वाचणं हे महाराष्ट्रीय माणसाला अतिशय जरुरीचं आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. ठीक आहे, थँक्यू विजयाताई, थँक्यू सर. आणि जयश्री मॅडम, सुलेखाताईंचं कॉमेंट आहे इकडे की can you please organize a separate presentation by Mrs. Joshi on the topic of मानवतावाद, माझ्यापासून सुरुवात, असं काहीतरी सुलेखाताईंचं म्हणणं आहे. त्या धर्म सुधारणा या विषयात संबंधित ती बोलते आणि त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आणि समावेश होईलच, पण असं मानवतावाद याच्यावरती वेगळं सादरीकरण करणं फक्त त्याकरता ह्युमॅनिझम वगैरे ह्या गोष्टी वेगवेगळ्या आमच्या सादरीकरणात येतात, पण फक्त ह्युमॅनिझम वरती बोलणं कितपत शक्य होईल आता म्हणजे मला जरा शंका वाटते. पण धर्म सुधारणा आणि ज्ञानप्रकाशित विचारसरणी या 2 सादरीकरणामध्ये ह्युमॅनिझमचा उल्लेख होतो, समावेश होतो. इनफॅक्ट ज्ञानप्रकाशित विचारसरणी म्हणजे द एनलाइटनमेंट या विचारसरणीमध्ये ह्युमॅनिझम हे एक बेसिक प्रिन्सिपल आहे. तर ते ह्युमॅनिझम म्हणजे काय या संबंधी आम्ही त्यावेळेला त्या सादरीकरणामध्ये बोलतो, पण या सगळ्या सादरीकरणामधून ह्युमॅनिझम डिसेक्ट करून त्यावर सादरीकरण करणे हे आता मला म्हणजे आणखीन थोडा मी यंगर असतो तर कदाचित शक्य झालं असतं आणि माझे इतरही उद्योग अजून चालू आहेत. एनिवे, थँक्यू फॉर दॅट सजेशन आणि थँक्यू फॉर द अप्रिसिएशन. या, थँक्यू. सो गो अहेड प्लीज.
थँक्यू फॉर एव्हरीथिंग. Oh, yeah. So let us go towards the end. I will give the last word to Anand. Anand, you want to summarize? So, नमस्कार सर आणि मॅडम, नमस्कार. तुम्ही नमस्कार. आलात आणि आम्हाला विचार परिपूर्त तुम्ही या पद्धतीचं मराठी बोलताय तसं मराठी बोलण्याचा मी प्रयत्न करतोय, परंतु खरोखरच केवळ विचारावर अधिष्ठित, विचारांशी संबंधित आणि विचारांवर विचार करणारं असं हे भाषण आम्हाला मांडून, ज्याप्रमाणे लोकशाही ही शेवटी लोकांनी लोकांसाठी लोकांकरता करायची असते, तसे विचार हे विचारी लोकांनी विचारांसाठी आणि लोकांचं संवर्धन व्हावं म्हणूनच करायचे आहेत. आणि याच्यावर तुम्ही तासभर आम्हाला फारच छान विवेचन केलं. तुमचे कसे आभार मानावे ते कळत नाही. आणि सगळ्यांना आता सांगायला हरकत नाही की आपल्यापैकी आम्ही सगळेजण तासभर बोलू शकलो, बसून का होईना, तरी आम्हाला वाटतं बापरे. आणि तुम्ही उभं राहून तुमच्या या किती आता 86 ना तुमचं वय? 85 यंगेस्ट 85 year old among us. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. आणि असंच पुन्हा पुन्हा आपण भेटूया. आमच्या या दौऱ्याच्या इतर कार्यक्रमालाही तुम्ही उपस्थित राहून तुमचे विचार जर या पद्धतीचे मांडत राहिलात, प्रश्न विचारून, तर आम्हाला फार आवडेल. अवश्य. थँक्यू. थँक्यू आनंद. तर मंडळी, तौर्य प्रतिष्ठानच्या ह्या व्हर्च्युअल फोरम मध्ये सामील झाल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. विशेषतः लेटस थँक जोशी सर आणि जयश्री मॅडम. नमस्ते. अनेक धन्यवाद. आमच्या तौर्य प्रतिष्ठानच्या सभासदांना आज खूप छान ऐकायला आणि पाहायला मिळालं. याचा पुढचा भाग 2 आठवड्यांनी डॉक्टर सच्चिदानंद शेवडे हे सादर करतील. तर त्या सेशनला देखील सर आणि मॅडम नक्की उपस्थित आम्हाला खूप आवडेल. नक्की उपस्थित राहू. नक्की. आणि या सत्राचा समारोप आता शेवटी प्रार्थनेने करूया पुन्हा एकदा. ओम सर्वे सुखिनः भवन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. नमस्कार. बरं माधव, तुम्हाला एक विनंती आहे माझी. हा बोला. हे संस्कृत मध्ये हा म्हणता श्लोक काय म्हणायचं ते, आणि त्याचा अर्थ बहुतेकांना आम्हाला समजतो, पण अक्षरशः काय अर्थ आहे त्याचा, प्रत्येक शब्दाचा किंवा एकंदर त्याचा मेसेज काय आहे, हे त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधी सांगितलं तर बरं होईल. ओके. आपण ह्या गोष्टी अध्यरूत धरतो की हे आपण नेहमी म्हणतो आणि हे सगळं आम्हाला माहिती आहे काय याच्यामध्ये सांगितलंय ते. तर ते म्हणून स्थानिक भाषा स्थानिक म्हणजे त्याचा मध्ये उल्लेख केला तर बरं होईल. चालेल चालेल. नक्की 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 सांगू हा अर्थ. नमस्कार. नमस्कार.